पुणे मुंबई एक्सप्रेसवर कामशेत बोगद्याजवळ काल रात्री 8:45च्या दरम्यान दरड कोसळली होती। या दरड काढण्याचं काम मध्यरात्री 1:30च्या सुमारास झालेलं आहे, परंतु या ठिकाणी जे सैल झालेले दगड ते काढण्याचं काम आता करणार आहे। त्यासाठी येथे मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 2 ते 4 च्या दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आता काही वेळातच हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा मेगा ब्लॉक कसा असणार आहे, आपण आपल्या सोबत येथील जे अधिकारी आपण त्यांची चर्चा करणार आहोत। काय सांगणार सर, कसा असणार आहे? 2 ते 4 मध्ये आपण ट्रॅफिक डायव्हर्ट करतोय। जुना एक्सप्रेस आहे ना, त्या साईडनं ट्रॅफिक हे होईल। आणि आता आपले कर्मचारी पण वरती चिडलेले आहेत, ते पण 2 ते 4 हे करतील। 2 ते 4 मध्ये जे सैल झालेले दगड आहे ते खाली पाडण्याचं काम चालू करतील। ते हे साधारण किती वेळ काम चालणार आहे? 1.5 तासामध्ये 1.5 ते 2 तासामध्ये होऊन जाईल। सगळं मशिनरी वगैरे सगळं आपण इथं इक्विपमेंट केलेलं आहे। हा सगळं होऊन जाईल, 2 तासामध्ये होऊन जाईल। आपलं 4 वाजेपर्यंत कंप्लीट। एकंदरीत किती कर्मचारी असणार आहे? आता 15 लेबर आलेले आहे, ते सैल झालेले दगड काढण्याचं काम करते। तर या अशा पद्धतीने हे जे सैल झालेले जे दगड आहे ते काढण्याचं काम आता इथं थोड्याच वेळात होणार आहे। आपण पाहायला गेलं हा कामशेत बोगदा आहे, पुण्यावरून मुंबईला जाणार हा बोगदा। या ठिकाणी आता पाहू शकता कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचं हे काम सुरू आहे। आता काही वेळातच आता हा जो इथला जो रस्ता आहे तो बंद करण्यात येणार आहे। किवळ्यातून ही जी वाहतूक आहे ती जुन्या पुणे मुंबई महामार्गावरनं मुंबईच्या दिशेने जाणार आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।